सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आता बघता बघता 5-6 महिने गेले. विश्वास 11वीचं वर्ष पास झाला आणि सुट्टीला घरी आला. आणि मग त्यानं पद्माला विचारलं की आई, तू मामाला असं का म्हणालीस की माझं लग्न मुक्तीसोबत करून देशील? मी त्या मुक्तीसोबत लग्न करणार नाही. आणि पद्माला ज्याची भीती होती तेच झालं. आणि ती म्हणाली, विश्वास, पण हे तुला कोणी सांगितलं? विश्वास म्हणाला, आई मला फक्त हे सांग, हे खरं आहे की नाही? तू मामाला असं वचन दिलं आहेस का? पद्मा म्हणाली, हो, मी त्याला असं वचन दिलं, पण काय करू, तुझ्या शाळेला पैसे पण पाहिजेत ना. आणि मी त्याच्याकडं मागितलं, त्यानं मला अशी अट ठेवली आणि मग माझा नाईलाज झाला. विश्वास, त्यावेळी आपल्याला पैशाची खूप गरज होती. मी हो म्हणाले नसते तर तुझं ॲडमिशन झालं नसतं. आणि विश्वास चिडून म्हणाला, मग नसतं झालं तर नसतं झालं, पण आई तू हे वचन का दिलंस? मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, पण हे वचन पाळणार नाही. आणि आता पद्मा कोड्यात पडली आणि काय करावं तिला कळेना. आणि विश्वास म्हणाला, आई यापुढे तू मामाकडून पैसे घेऊ नको, काय करायचं ते मी बघतो. पद्मा म्हणाली, अरे पण काय करशील, कुठून पैसे आणायचे इतके? आपल्या घरी तर कोणी विचारत पण नाही. आणि विश्वास म्हणाला, आई दादांना काही कळत नाही, पण तुला तरी कळतं की नाही सांग बरं? या घरावर आपला हक्क आहे की नाही? तुम्ही दोघे इतके कष्ट करता, मग ते कुठं जातं गं? इथल्या जमिनीवर प्रत्येक गोष्टीवर आपलाही तितकाच हक्क आहे. मग बापूंकडून म्हणजेच घरचा कारभारी असलेल्या मोठ्या चुलत्याकडून पैसे मागूया, असा विश्वास म्हणाला. आणि तेवढंच थोरल्या चुलतीनं ऐकलं. लगेच स्वतःच्या नवऱ्याला सांगायला गेली आणि म्हणाली, बघा 4 बुकं शिकला आणि आता हक्काच्या भाषा करायला लागलाय तुमचा पुतण्या. म्हणून म्हणत होते याला शाळेत घालायला नको. अडाणी राहिला असता बापासारखा तर आता असं बोलला नसता. बाप मुका आहे, पण पोरगा लय मोठी हातभर जीभ घेऊन आला आहे. आता जमिनीवर, घरावर, प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क आहे असं म्हणतोय. पण तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही घरातले थोरले आहात, कारभारी आहात, वाटणी आपल्या फायद्याचीच झाली पाहिजे आणि सगळ्यात जास्त हक्कसुद्धा आपलाच पाहिजे. आणि विश्वासचा थोरला चुलता म्हणाला, तो माझ्याकडे बोलायला आला की मी बोलतो त्याच्याशी काय बोलायचं ते, तू शांत राहा. आणि थोरली चुलती म्हणाली, मला 4 तोळ्याची मोहनमाळ करायची आहे, मला पैसे द्या, कमी पडत आहेत. मग त्या थोरल्या चुलत्यानं बायकोला हळूच उशीच्या कबरच्या हात लपवलेले पैसे काढून दिले आणि म्हणाला, एवढं बास होतील ना? आधीच 3 तोळ्याचे पैसे दिले आहेत, दर महिन्याला देतोय तुला मी पैसे, गेले 6 महिने झालं. आता हे 1 तोळ्याचं घे, काहीतरी कारण सांगून माहेरी जा आणि गुपचूप मोहनमाळ करून ये. आणि तुझ्या भावानं केली असं सांग, माझं नाव घेऊ नकोस. आणि त्याची बायको म्हणाली, मला काय वेळ लागले काय तुमचं नाव घ्यायला? तुम्ही केलं आहे असं सांगितलं तर ती मधली पण मागल आणि मग पद्माला पण करायला लागल. माहेरकडून केलं म्हटलं की कोणी काही बोलत नाही. आणि जर जास्तच बोलायला लागल्या तर म्हणायचं, तुम्ही पण जा तुमच्या माहेरी आणि मग माहेरातून घेऊन या दागिने. आता त्या कशाला आणतील, त्यांचं माहेर आहे भिकारडं, असं म्हणून ती थोरली हसत होती आणि तिने पैसे घेऊन साडीमध्ये लपवले. आणि आता विश्वासनं सांगितलं तसं पद्मा थोरल्या दिराकडे पैसे मागायला गेली. आणि ती का आली आहे हे ओळखून त्यानं आधीच सुरू केलं. यावर्षी काहीच पिकलं नाही बघ. घोड्याचा धंदा पण तोट्यात गेला. घोड्याच्या खुराकाला सुद्धा पैसे नाहीत. आता काय करायचं? मला तर जीव द्यावा वाटतोय. इतकं 12-13 माणसांचं खटलं मी कसा चालवू? बहुतेक आता कुठल्या तरी सावकाराचं कर्ज उचलावं लागेल. पण आधीच मी खूप जणांकडून कर्ज घेतलं आहे, ते कसं फेडू? जनावरं विकून पैसे उभा करावा लागतील, असं काही बाही तो म्हणायला लागला आणि गयावया करायला लागला. आणि हे ऐकून पद्मा खालीच बघायला लागली.
तिला वाटलं की खरंच आपल्या धीरांजवळ पैसे नाहीत. मग आपण कसं मागायचं? आणि तरी पण ती म्हणाली, बापू विश्वासच्या पुढच्या ॲडमिशनला पैसे द्या की. हॉस्टेलवाले येऊ देणार नाहीत त्याला पैसे नाही भरले तर. मला माहीत आहे तारांबळ आहे आपली, पण तरी पण. तसं थोरला धीर म्हणाला, पद्मा अगं तुला वाटेल मी खोटं बोलतो की काय, पण हे बघ. असं म्हणून त्यानं तिच्यासमोर ती रिकामी तिजोरी उघडून ठेवली आणि त्यात फारच थोडे पैसे होते, ते पण 10च्या नोटा. आणि म्हणाला, बघ अख्खी तिजोरी रिकामी आहे, मग मी कुठून पैसा आणू सांग. आणि ती रिकामी तिजोरी बघितल्याने पद्मा खजील झाली. तशी थोरली लगेच म्हणाली, अगं पद्मा तुला काही कळतं का? अगं काय होणार आहे शिकून? कुठं नोकरी लागणार आहे तेव्हा त्याला? विश्वासला म्हणावं शाळा सोड. इथं खायला पैसा नाही आणि शाळेला कुठून आणायचा पैसा? हे बघ बाई, माझ्या नवऱ्याच्या डोक्याचे केस ना केस निघून चालले अख्ख्या घराचं बघता बघता. तुम्हाला काय, तुम्ही नुसतं खाता आणि रानात जाता, बाकी सगळं माझ्या नवऱ्यालाच बघावं लागतं. त्यानं कुणाकुणाकडून कर्ज घेतलं आहे. उद्या तुम्हीच म्हणाल तुम्ही कारभारी होता, काय केलं कर्ज घेऊन आम्हाला माहीत नाही, आमची वाटणी आम्हाला द्या. घरातल्या कर्त्या पुरुषाचे हाल वाईट असतात. आम्ही आमच्या पोरांना तरी शिकवलं का? नाही ना. मग तुझ्याच विश्वासला शिकवून काय बॅरिस्टर करणार आहेस का? तुझ्या माहेरकडून शक्य असेल तर कर काहीतरी तजवीज, नाही तर पैसे नाहीत बघ. आणि पद्मा तोंड पाडून परत आली. विश्वासनं बाहेर उभं राहून ते सगळं ऐकलं आणि लगेच ती मोठी चुलती, माझी आई आजारी आहे जरा बघून येते असं म्हणून माहेरी गेली. आणि 4-5 दिवसांनी येताना गळ्यात 4 तोळ्यांची मोहनमाळ घालूनच आली. आता पद्माचं त्याकडे लक्ष नव्हतं, पण मधलीनं लगेच कान टवकारले आणि डोळे फाडून फाडून ती मोहनमाळ बघितली आणि म्हणाली, थोरल्या बाईसाहेब मोहनमाळ केवढ्याची केली? आणि कोणी केली? आणि तुम्ही तर तुमची आई आजारी म्हणून गेला होतात ना बघायला, मग त्यांनी सोनं कसं केलं तुम्हाला? आणि थोरली लगेच थाप मारत म्हणाली, माझ्या आईबापानंच केली, आई बरी झाली आता. त्या आनंदातच बापानं मोहनमाळ केली. आता पद्मा गप्पच होती, पण मधली बनेल होती ती लगेच म्हणाली, तुम्ही मागच्या 6 महिन्यात गेला तेव्हा जुबफुलं करून आणली नवीन डिझाईनची. त्याच्या आधी मागच्या 6 महिन्यात वज्रटीक करून आणली. तुमचे आईबाप इतके श्रीमंत आहेत का हो, जे तुम्ही गेलात की दागिने घेऊन देतात? आणि इतकी आई आजारी होती, तिच्या आजारपणात पैसा गेलाच असेल की दवाखान्यात, मग तुम्हाला सोनं करायला कुठनं पैसा आला? तशी थोरली रागातच म्हणाली, मग तुमच्या आईबापासारखं माझ्या आईबापाला भीक नाही लागली, पाटील आहेत ते गावचे. आणि मधली लगेच शब्दाला शब्द वाढवत म्हणाली, आहेत नाही होते. तुमचे वडील गावचे पाटील होते, पण आता नाहीत. आता तर फारच वाईट अवस्था आहे त्यांची. मला ऐकायला मिळतं की तुमचं माहेर म्हणजेच माझ्या मामाचं गाव आहे. मग तुम्हाला दागिनं करायला कुठनं पैसा येतो सांगा? आता ते पाटील राहिले नाहीत. तर थोरली लगेच चिडली आणि म्हणाली, मग तुला काय म्हणायचं आहे गं? माझ्या माहेरचे दरोडा टाकतात का? काही पण बोलू नकोस. आणि आता त्या दोघींचं यावरूनच रानातच खत विस्कटतानाच भांडण लागलं आणि ते भांडण आता पद्मानं सोडवलं. आणि बिचारी पद्मा, तिला असलं काही माहीतही नव्हतं. असले छक्के पंजे तिच्या नवऱ्यालाही कळत नव्हते आणि तिलाही करता येत नव्हते. फार अश्राप माणसं होती पद्मिनी आणि शंकर. कधी कुणाला तोंड उचलून बोलत नव्हते, कधी चोरी नाही की चहाडी नाही. आणि तिला असलं काही नकोही होतं, सोनं नाणं काही नको. तिला फक्त तिच्या पोराच्या पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनचे पैसे पाहिजे होते, पण आता तेही मिळत नव्हते. आणि काही दिवसातच त्याला तिकडं जावं लागणार होतं. तेवढी एकच चिंता तिच्या डोक्यात होती. आता मधली जाऊ जरा जास्तच आगाऊ होती आणि ती संध्याकाळी नवऱ्याला म्हणाली, थोरलीनं 4 तोळ्याची मोहनमाळ केली बघा. आणि माहेरचं नाव सांगते, ती दरवेळी असंच करते. तुम्हाला काही कळतं की नाही? तुमचा मोठा भाऊ कसा बनेलपणा करतो. आणि मधला भाऊ म्हणाला, मला माहीत आहे गं सगळं, तू शांत राहा. मी पण त्याला बरोबर ठेंगा दाखवतोय. आपल्या पण बऱ्याच जणांकडे व्याजानं पैसे आहेत आपले, पण कोणालाच माहीत नाही हे. भरपूर पैसा साठला की आपण बाजूला निघायचं आहे. आणि आपण पण तुझ्या माहेरी तुझ्या भावाच्या नावानं आज 6 एकर जमीन घेऊन ठेवली आहे. ती विकली तर तुला सोनंच सोनं करू आणि तोपर्यंत दम काढ. मग तुला पण दागिनं करू आणि आपल्या पोरांची लग्न होऊ दे. मग वेगळं राहूया, म्हणजे पुन्हा पोरांचा लग्नाचा खर्च नको व्हायला.
घोडा पण घरचाच आहे लग्नात नाचवायला, वेगळं राहिलो तर बापू घोड्याचे पैसे घेईल. आता ती खुश झाली आणि कधी वेगळं राहील आपण अशी स्वप्न बघायला लागली. आणि इकडे पद्मा विश्वासच्या केसातून हात फिरवत होती. तिच्या डोळ्यात चिंता होती पैशाची. आणि माझ्या बाळाला ॲडमिशनला कुठून पैसा आणू असा विचार करत होती ती. आणि तिची काळजी बघितली. आणि विश्वास म्हणाला, आई, मामा सोडून दुसरीकडनं कुठूनच पैसे नाही मिळणार का गं? फक्त 10 दिवस राहिलेत माझं कॉलेज सुरू व्हायला. 12वीचं ज्यादा तास सुरू पण झाले आहेत. पण मी तिथं कुठं राहू म्हणूनच जात नाही. हॉस्टेलवाले पैसे दिल्याशिवाय राहू नाही देणार, आणि राहू दिलं तर मेसवाले जेवायला देणार नाही. आणि हे ऐकून पद्माच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि म्हणाली, विश्वास, ही दुनिया खूप वाईट आहे. त्यातल्या त्यात मामा बराच म्हणायचा. आणि आता तुला कळलं ना माझ्या पुढे काय परिस्थिती होती. आणि मी तुझं लग्न मुक्तासोबत करीन असं वचन का दिलं बाळा? त्यावेळी मी नाही म्हणाले असते तर तुझं पहिल्या वर्षीचं ॲडमिशन पण झालं नसतं. मग आता काय करायचं तूच सांग. आणि विश्वास म्हणाला, आई, रडू नकोस, मी बघतो काहीतरी. पण मामाच्या मुलीसोबत मी लग्न करणार नाही. आणि आधीचे मामाचे पैसे आपण परत देऊ. आणि पद्मा म्हणाली, विश्वास, मला तर काही सुचत नाही बघ. पण बघते असं म्हणून तिने त्याला झोपवला. आता त्याचं कॉलेज सुरू झालं पण त्याला हॉस्टेलमध्ये घेत नव्हते. फी भरलेली पावती दाखव तर आत ये असं म्हणत होते. आणि विश्वास म्हणाला, मी हा महिना भरायच्या आत पैसे दिले तर चालतील का? माझी आई पाठीमागून पैसे पाठवणार आहे. आणि हॉस्टेलवाली म्हणाली, जमणार नाही, आधी निम्मे पैसे तरी भरावे लागतील. मग विश्वास फार गयावया करून म्हणाला, मी नक्की देतो सगळे पैसे. आता जर तुम्ही मला राहू नाही दिलं तर मग मी कुठं राहू? मला मुदत द्या. आणि तो हॉस्टेलवाला म्हणाला, ठीक आहे, देतो तुला 1 महिन्याची मुदत, पण पैसे आले पाहिजेत, नाहीतर तुला हाकलून देण्यात येईल. मग विश्वासनं कसं तरी त्याला थांबवलं. 1 महिन्यात पैसे देतो असं म्हणून. आणि मग तो संध्याकाळी जेवायला मेसमध्ये गेला तर तिथं मेसवाल्यानं त्याच्या हातातून ताट हिसकावून घेतलं आणि म्हणाला, पैसे भरलेत का? भरले असतील तर जेवायला घे, नाहीतर इथून बाजूला हो असं म्हणून त्याला रांगेतून बाजूला काढलं. मग त्यानं जवळ होते नव्हते तेवढे पैसे दिले जे पद्मानं दिले होते, चोरून ठेवलेले. आणि तोही स्वतः म्हणाला, हे काय, ही तर सगळी चिल्लरच आहे, याला काय करू मी? नोट दे, नोट. आणि विश्वास म्हणाला, एवढेच पैसे आहेत माझ्याकडे, तुम्ही तेवढेच घ्या आणि जितके दिवस मला जेवण देऊ शकता तेवढं द्या. नंतर पैसे आले की मी देणारच आहे. आणि मी फक्त रात्री 1 वेळ जेवेन. आता हॉस्टेलमध्ये तो राहिला आणि जेवणही मिळालं, पण आता 7-8 दिवसांच्या जेवणाचे पैसे दिले होते त्यानं, तेही फक्त रात्रीच्या जेवणाचे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा मेसवाल्यानं त्याला हाकललं. सगळी मुलं जेवून जात होती आणि विश्वास मात्र बारीक चेहरा करून केविलवाणा नजरेनं बघत तिथंच होता. आणि त्याला आता इतकी भूक लागली होती आणि पद्माची आठवण आली. आणि ती कशा प्रकारे ताटामध्ये गरम गरम भाकरी आणि दूध ओतायची हे आठवलं. आता मेसवाल्याची भांडी घासणारी आली नव्हती. तो वैतागला. आणि ते ऐकून विश्वास म्हणाला, मी भांडी घासून दिली तर चालतील का? आणि मेसवाला म्हणाला, ठीक आहे, भांडी घास, पण एका टाईमचं जेवण मिळेल. मग विश्वास हरकून गेला आणि भांडी घासायला लागला. पुन्हा कॉलेज करायचा, पुन्हा संध्याकाळी भांडी घासायचा. मग दिवसभर काहीच न खाता असायचा आणि संध्याकाळी फक्त जेवायचा. आता भांडी घासून त्याचे डाग त्याच्या शर्टवर पडायचे. त्याला फार वाईट वाटायचं, पण आता त्याचाही नाईलाज होता. ते डाग बघून त्याला वाईटही वाटायचं, पण काय करणार? परिस्थिती अशी होती की त्याला सगळी शिकवत होती. आणि मग 1 महिनासुद्धा संपला आणि हॉस्टेलवाल्यांनी त्याचं सामान बाहेर फेकलं आणि भांडी घासणारी बाईसुद्धा तिकडं आली. त्यामुळे भांडी घासणंसुद्धा बंद झालं, जेवणही बंद झालं. आणि विश्वास रडकुंडीला आला. पण त्याला त्याची कोणालाही दया माया आली नाही त्याची. आता ते शहर होतं, व्यवसाय करणारे लोक होते ते, त्यांना कशाला कोणाची दया माया येईल? तो त्याचं सामान घेऊन रस्त्यावर आला आणि तिथंच एका टपरीच्या आडोशाला गुडघ्यात मान खाली घालून बसला. कारण रात्र होती. आता जाणार कुठे? आणि त्याला पद्माची खूप आठवण येत होती. आई म्हणाली होती, पैसे तयार ठेवते, मग अजून का नाही पाठवले असं त्याला प्रश्न पडला.
आणि इकडे जेवता जेवताच पद्माला एकदमच ठसका लागला आणि तिचं जेवणावरून लक्ष उडालं आणि तिला पण विश्वासची आठवण आली. पाठीमागून पैसे पाठवते मी त्याला म्हणाले होते, पण अजून पैसेच मिळाले नाहीत. फक्त 40-45 रुपये साठले होते अंड कुंड विकून, ते पण चोरून चोरून. पण त्यानं काय होणार आहे? त्यानं जेवण खाल्लं असेल की नाही असं वाटून तिची पण भूक मेली आणि तिनं आज घरातल्या बाकी सगळ्यांनी ताव मारून खाल्लेली मटणाची उष्टी भांडी घासली आणि उपाशीच झोपली. आणि तिच्या डोळ्यासमोर विश्वासची फी दिसत होती आणि तिच्या एका डोळ्यात विश्वास दिसत होता तर दुसऱ्या डोळ्यात पाणी होतं.